मंत्रमूलं मुक्तिमूलं गुरुकृपा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गंगारामं सुतं देवं ज्ञानविमलनं पार्वती नंदनं वन्दे सिद्धरामं परमबुधं केवलं एकं नित्यं मन्त्रं सर्वसिद्धान्तं श्रीगुरुतापे पुनपापे लाले समतीर्थे ज्ञाननिधे ज्ञान शुभाशुभकारा भावना रामधारी श्रीगुरुराय वन्दे सपदे जय जय राजा सिद्धरामेश महाराज की जय। महाराज की जय। ग्रंथ नाम श्री दासबोधा दशक चौथा समास आठवा वाचनास प्रारंभ करीतो माळा। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सिद्धरामेश्वर श्री निसर्गदत्ताय नमः श्री गणेशेश्वराय नमः श्री हर्षदेश्वराय नमः। श्रीराम मागा झाले निरूपणा सात्वे भक्तीचे लक्षण माता एका सावधान आठवी भक्ती देवाची परम सौख्य करावे प्रेमे भक्तीचे बांधावे आठवे भक्तीचे लक्षण ऐसे असे देवाची जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तने तिने रीती तिने वेदा भगवंती सौख्य घडे घडे निमस्त की भावा आणि भजना निरूपणा आणि कथा कीर्तना प्रेमळ भक्ताचे गायन आवडे देवा आपण तैसीच वर्तावे आपणासी तिची आवडे नासारखे स्वभाव निमस्त घडे देवाच्या सौख्यात काढणे आपले सौख्य सोडून देणे अनन्य भावे दिले प्राणे शरीरे तेही विसावे साधून आपले संसार व्यथा करीत जावी कामना करीत जावी देवाची चिंता निरूपण कथा वार्ता देवाच्या सांगाव्या देवाच्या सौख्यासाठी पडाव्या जीवनाची तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तुही वेचावा आपले अवधीत जावे परी जीवाची सौख्य राणे असे प्रीती दिवे भावे भगवंती लावावे देव म्हणजे आपला प्राणाशी न करावे निर्वाण पराने लक्षण ते असे ऐसे परम सौख्य देता देवास लागे भक्ताची चिंता पांडव लाक्षा दोघी जळता विवडाद्वारे काढले देव सौख्यवते राहे आपणासी होतो वर्म आपणास पाशी आपण वचने बोलावे तैसी ती पडसावे आपण असता अनन्य भावे देवता काळाची पावे आपण त्रास घेता तो घेता जीवे देव त्रासे येथामा प्रद्युम्नते तादस्मे भजामहे जैसे जयाचे भजना तैसे की देवही आपण म्हणून यावरती जाणं आपणास पाठी आपल्या मनासारखे न घडे येणे गुणे निष्ठा मोडे तरी गोष्टी आपणाकडे सहजची आले चातकावरी उडेना तरी चातक पालटेना तरी चातक अनन्य वैसे असावे सौख्यत्व विवेके धरावे सत्व पंतावरी ममत सांडो
रामाना भगवंत माता पिता गणगोत लक्ष्मी धन वित्त सकळ ही परमात्मा देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही परंतु त्याची निष्ठा काही तैसीच नसे म्हणून ऐसे न करावे सौख्य तरी फलेची करावे तरी घड धरावे परमेश्वरासी आपल्या मनोगत कारणे देवावरी क्रोधासेने लक्षणे सौख्य भक्ती देवाचे जे मनोगत त्याची आपले उचित इच्छेसाठी भगवंत अंतर्भू नये की देवाच्या इच्छेने वर्तावे देव करीचे मानावे सवावे कृपाळू देव पाहता देवाची कृपेशी मातेची कृपा कासयासी सावली बाळकासी पत काळी देवे भक्त कोण वदिला कधी देखिला नये केला शरणागताची देवधारा वज्र कंदेव देवपतीचा कैवारी देवपतीचा सातारी सहकार्य नाथा देवनाथा कैपक्षी नाना संकटापासून रक्षी अंतर साक्षी गजानरा कारणे देवकृपेचा सागरू देव करुणेचा जळधरू देवाचे भक्ताचा विसरू पडणार नाही देवकृती राख देवकृपाचा सागरू देवकरू करुणेचा जळधरू देवाचा भक्ताचा विसरू पडणार नाही देवकृती राखो जाणे देवाची करावे साधने देवलेला आगवे किशुने कामा नयेती सौख्य देवाची कृपेना कृती देवाची कृपेना देव कदा पार्टेना शरणागतासी म्हणून सौख्य देवाची करावे ही तर तयासी सांगावे विभक्ती जाणावे लक्षण असे दैसा देव तैसा गुरु शास्त्री बोलला विचारू सौख्याचा प्रकार सद्गुरुशी असावा तिसरे दासबोधे गुरुशी संवादे सौख्य भक्त निपुण नाम समास अष्टम राजा विरासुना रामेश्वर पाच थोड्या वाच श्रीराम मागा झाले निरूपण सातवे भक्तीचे लक्षण आता एका सावधान आठवी भक्ती देवाचे परम सौख्य करावे प्रेमे प्रीतीचे बांधावे आठवी भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे देवास दयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे ते रीती न करता भगवती सौख्य निमंत घडे सौख्य घडे भक्ती भावानी भजना निरूपण आणि कथा कीर्तना भक्ताचे गायन आवडे देवा आपण तैसेची वर्तावे आपणास तेच आवडावे मनासारखे होता स्वभावे सर्वकडे नमस्क देवाच्या सौख्या कारणे आपले सौख्य सोडून गेले भावे आणि शरीर तेही विजावे राजा